हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मस्त अशी पुरी भाजी करूया. त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे पुरीसाठी. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडासा रवा. रव्याने काय होतं, पुरी छान म्हणजे थोडासा क्रिस्पीनेस त्या पुरीला येतो आणि जास्त कडक पण होत नाही. आणि त्यानंतर छान 2 ते 3 चमचे मोहन टाकायचं, म्हणजेच तेल गरम करून टाकायचं. आणि आता हे सगळं असं छान असं त्या पिठामध्ये मिक्स करून छान पिठाला चोळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पुऱ्या छान म्हणजे खुसखुशीत पण होतील आणि छान सॉफ्ट पण होतील. इथं तुम्ही बघू शकता, छान गव्हाच्या पिठाला असं सगळं एकत्र लावून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. आता पीठ मळताना काय करायचं, एकदम कडक मळायचं नाही आहे पीठ आणि एकदम मऊ पण मळायचं नाही. म्हणजे चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं हलकंसं आपण कडक ठेवणार आहोत. आणि गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता. अशा पद्धतीने पीठ मळून थोडंसं हलक्या हाताने वरती तेल लावायचं आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं. आता इथं भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेला कांदा. आता कांदा टाकल्यानंतर थोडासा 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची. आता हे छान परतून घ्यायचं. कांदा असा थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, 1 मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर हे छान म्हणजे खमंग असा वास येईपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये आपण ड्राय मसाले टाकून घेऊया. 1 ते 1.5 चमचा तिखट टाकलं याच्यामध्ये. आता काय करायचं, जर तुम्हाला आणि म्हणजे कलर हवा असेल भाजीला, तर याच्यामध्ये लाल बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर असते ती टाकायची. त्याने कलर येतो, म्हणजे त्याला तिखटपणा नसतो पण कलर येतो. इथे चटणी टाकल्यानंतर धने जिरे पावडर आणि छान हा मसाला परतून घ्यायचा. थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. पाव चमचा याच्यामध्ये गरम मसाला देखील टाकलेला आहे. आता हा मसाला छान परतल्यानंतर याच्यामध्ये बटाटे उकडून घेतलेत मी. 5 ते 6 बटाटे उकडलेले आहेत. मसाला छान परतला की त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे. आता ते टाकताना काय करायचं, तुम्ही सुरीने देखील कट करून टाकू शकता. पण हॉटेल स्टाईल आपण भाजी करतो, तर त्याच्यामध्ये काय करतात, ते हाताने असे कुस्करून टाकतात, जेणेकरून ती भाजी मिळून पण येते आणि थोडीशी घट्ट होते छान अशी, म्हणजे त्याला वेगळीच टेस्ट येते त्या भाजीला. अशा पद्धतीने हाताने कुस्करून टाका आणि त्यानंतर छान मसाल्यामध्ये परतून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 1 ते 2 मिनटं भाजी परतून घ्यायची. आणि त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून छान अशी भाजी उकळू द्यायची. आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व करू शकता, किंवा थोडीशी कसुरी मेथी टाकली तरी भाजीला छान टेस्ट येते. अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल म्हणजे पुरी भाजीची भाजी तयार होते. आता छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून झाकून ठेवायचं. आता भाजी तयार आहे, आपण पुरीची तयारी करून घेऊया. पीठ छान मुरलेलं अशा पद्धतीने छान थोडीशी जाड अशी चपाती लाटून घ्यायची. म्हणजे चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड असं म्हणजे पारी ठेवायची त्याची. आणि एखादी झाकण किंवा तुमच्याकडं पुरी कटर असेल त्याच्या साहाय्याने पुऱ्या करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता, असं पोळपाटाच्या आकारावर एवढी चपाती लाटून छान 5 ते 6 पुऱ्या आपल्या एकदम तयार होतात. आणि अशा केल्या तरी चालतात, किंवा तुम्ही गोळे करून छोटे छोटे गोळे करून एकसारखे तशा पुऱ्या लाटल्या पटपट तरी दोन्हीही पद्धतीने पुऱ्या ह्या पटपट होतात. बघू शकता तुम्ही, असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. म्हणजे दोन्ही पद्धतीमध्ये तुम्ही पुऱ्या करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तेवढ्या पुऱ्या आधी तयार करून ठेवायच्या आणि नंतर मग तळायच्या, जेणेकरून आपलं तेल वाया जात नाही. आता तुम्ही बघू शकता, इथं अशा पण पुऱ्या छान झालेल्या आहेत. तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल छान कडकडीत गरम करून द्यायचं, म्हणजे जेणेकरून पुरी छान फुलते आपली. आणि पुरी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त पातळ करायची नाही. कारण काय होतं, जास्त जर तुम्ही पुऱ्या पातळ केला तर त्या पुऱ्या तेलकट होतात आणि म्हणजे अशा कडक कडक होतात. इथं बघू शकता, छान अशी टम्म फुगलेली आहे पुरी. आणि ही आपण हाताने लाटलेली पुरी होती. आणि तशाच तुम्ही ॲट अ टाईम 2 पण पुऱ्या टाकून तळू शकता. जशी कढई असेल त्या साईजने, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही पुऱ्या टाकून तळू शकता. पुऱ्या आधी लाटून ठेवल्या तर पटपट पुऱ्या तळल्या जातात. लाल छान होईपर्यंत तळून घ्यायच्या. आणि ही हाताने लाटलेली पुरी होती. आणि त्यानंतर 2 पुऱ्या ज्या टाकल्या त्या
ज्या आपण साच्याने म्हणजे आपल्या झाकणने केल्या होत्या त्या पुऱ्या होत्या, कारण हाताने लाटल्यापेक्षा त्या थोड्याशा छोट्या होत्या. तर त्या कढईमध्ये 2 बसल्या, त्याच्यामुळं मी एकदम 2 टाकल्या. बघू शकता तुम्ही छान पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत. थोडासा लाल कलर येईपर्यंत छान पुरी तळून घ्यायच्या आणि मस्त गरम गरम बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व करायची. अशा पद्धतीने पुरी भाजी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की कशी झाली.